हॅलो फ्रेंड्स, मी किरण विष्णुकुमार. TY मेकॅनिकल MSBTचा जो विषय आहे एलिमेंट ऑफ मशीन डिझाईन हा सब्जेक्ट आपण या चॅनलवर शिकणार आहोत. आपण हा सब्जेक्ट घरी बसल्या पण शिकू शकतात. या ठिकाणी मी तुम्हाला सर्व प्रकारचे डिझाईन प्रोसेस आणि न्यूमेरिकल एक्सप्लेन करणार आहे. हा स्टार्ट करणार आहे सेकंड युनिट. जे सेकंड युनिट आहे, फर्स्ट युनिट जे आहे ते थेरोटिकल आहे, ते मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. ते तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसेलच. ठीक आहे. त्याचबरोबर आज आपण सेकंड युनिटचं स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. सॉकेट स्पिगॉट क्वार्टर जॉईंट ही आता आपण स्टार्ट करतो आहे. तर याच्यामध्ये 10 स्टेप आहे. 10 स्टेप मी पूर्ण इथे लिहून देतो आणि ते शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून देतो. प्रत्येक स्टेपमध्ये एक शॉर्टकट मेथड आहे. प्रत्येकामध्ये आपल्याला क्रॉस सेक्शन एरिया काढायचा असतो. क्रॉस सेक्शन एरिया काढलं त्याला आपण स्ट्रेंथला इक्वेट करतो आणि विथ इक्वेटिंग लोड करतो. ठीक आहे. कोणत्या स्ट्रेंथला त्याचं फेल्युअर होतं आहे ते आपण बघतो आणि त्याला इक्वेटिंग विथ लोड, जे लोड आपल्याला दिलं असतं किंवा ज्या लोडला आपण डिझाईन करतो आहे ते आपण याच्यात करतो. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची पहिले फिगर ड्रॉ करून घ्यायची. याच्यात डायमेन्शन लक्षात ठेवा. हे असतं D. ठीक आहे. हे असतं लोड अप्लाय टू बोथ साइड. याचं डायमेन्शन असतं D1. हे असतं मध्ये इनर डायमीटर D2. देन कॉलर डायमीटर D4 आणि हे या कॉलरचे डायमीटर असते D3. ठीक आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ स्पिगॉट रॉड A, length of quarter B and length of collar C, then thickness of collar T1. याला म्हणतो आपण सॉकेट. हे आउटर जे असतं त्याला सॉकेट म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल सॉकेट हे असतं क्वार्टर पिन पण म्हणतो याला आपण पिन, आणि याला म्हणतो आपण स्पिगॉट. सॉकेट कॉलर स्पिगॉट. ठीक आहे. लक्षात ठेवा ही सिरीज लक्षात ठेवा. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. D1 D2. D म्हणजे डायमीटर ऑफ रॉड किंवा सॉकेट रॉड. D1 म्हणजे डायमीटर ऑफ एक्सटर्नल डायमीटर ऑफ सॉकेट. D2 इंटरनल डायमीटर ऑफ सॉकेट किंवा D2 इज डायमीटर ऑफ सॉकेट स्पिगॉट. ठीक आहे. देन D4 एक्सटर्नल डायमीटर ऑफ collar. Which collar? Socket collar. D3 external diameter of spigot collar. Then horizontal dimension. ठीक है. A is the length of spigot from quarter pin. Then B length or width of quarter pin. Then C thickness of socket collar. Then T1 thickness of spigot collar. ठीक है. करेक्ट. फिगर व्यवस्थित पाठ करा. फिगर आणि डायमेन्शन जर लक्षात राहिलं तर 10च्या 10 प्रोसेस आपण आरामात एक्सप्लेन करू शकतो. न काही बघता इझिली पाठ होऊ शकते. विदिन 1 आवर, एका तासामध्ये आपण याला पूर्णपणे व्यवस्थित पाठ करू शकतो. फर्स्ट. ठीक आहे. सगळ्यात पहिले गिवन लिहून टाकू शकतो. देन वेअर. ठीक आहे. D is equal to diameter of rod. D1 is equal to external diameter of socket. Then D2 is equal to diameter of spigot. D2 is equal to spigot. Then D3 is equal to
external diameter of spigot column. Then D4 is equal to external diameter of socket column. External फिगर कडे व्यवस्थित बघा. एक्सटर्नल डायमीटर ऑफ सॉकेट कॉलम. ओके. देन horizontal dimension A is equal to length of spigot from P, which means quarter P. Then B is equal to length or width of, okay, याला व्यवस्थित करून घेऊ आपण. width of quarter P. Then याच्यात एक गोष्ट असते अजून, इथे थिकनेस असते याला अशी, त्याला आपण T ने डिनोट करतो. T. Then T is equal to, by empirical relation, T is equal to D2/4. हे ऑलरेडी आपल्याला गिवन आहे. D2/4 यालाच म्हणतो आपण थिकनेस ऑफ क्वार्टर पिन. ओके. देन B झालं. C थिकनेस ऑफ, फिगरवरून आपल्याला कळत आहे ही थिकनेस कोणाची आहे? सॉकेटची, सॉकेट कॉलरची. थिकनेस ऑफ सॉकेट कॉलर. Then last T1 is equal to thickness of spigot collar. Okay. spigot collar. ठीक. हे सगळं व्यवस्थित झूम करून बघून घ्या तुम्ही. एकदा याला एक पॉज करून याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर त्याला झूम करून बघून घ्या की याच्यात काय काय जर दिसत नसेल तर हे सगळं व्यवस्थित बघणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर हे झाल्यावर महत्त्वाची गोष्ट असते, आपल्याला 3 टाईपच्या स्ट्रेसेसमध्ये या गोष्टी सगळ्या डिझाईन करायच्या असतात. एक म्हणजे असतं टेन्साईल स्ट्रेस, त्यानंतर असतं क्रशिंग स्ट्रेस आणि असतं शियर स्ट्रेस. या डिझाईन प्रोसेस स्टार्ट करू. फर्स्ट है डिजाइन ऑफ रॉड इन टेंशन. ठीक आहे. लक्षात द्या, फिगरकडे लक्ष द्यायचं आहे. फिगर हा जो रॉड आहे आपण या साईडने असं डायमेन्शन फाइंड करत जाणार आहे, डिझाईन करत जाणार. ठीक आहे. याच्यामध्ये हे जे डी आहे डायमीटर ऑफ रॉड, ठीक आहे, याला जर आपण असं पुल केलं, दोघं साईडला आपण जर फोर्स लावलं तर याच्यामध्ये कुठे ब्रेक होणार आहे? तो या ठिकाणी ब्रेक होईल. ठीक आहे. आपण फर्स्ट युनिटमध्ये स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन बघितलं आहे. जो पोर्शन बारीक असतो ज्याचं डायमीटर कमी असतं, ठीक आहे, जो पोर्शन छोटा असतो त्या ठिकाणी लवकर ब्रेक होतो. ज्यावेळेस आपण दोघीकडे टेन्साईल फोर्स लावले त्यावेळेस ते ज्या ठिकाणी त्याची विड्थ किंवा थिकनेस किंवा डायमीटर कमी असतं त्या ठिकाणी लवकर ब्रेक होतो. तर साहजिक आहे आपण कन्सिडर करू की या ठिकाणी तो ब्रेक झाला. ब्रेक झाल्यावर त्याचं क्रॉस सेक्शन, ड्रॉइंगमध्ये जे आपण बघितलेलं आहे आजपर्यंत क्रॉस सेक्शन कसे असतात तर त्याची एक फिगर काढून घेतो मी. क्रॉस सेक्शन असा दिसत आहे. ठीक आहे. क्रॉस सेक्शन त्याचं डायमेन्शन देऊन टाकलं. हा रॉड आपण इथं ब्रेक करतोय, त्याचे स्मॉल डायमीटर किती आहे? डी आहे. देन हे 3 फॉर्मॅट लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवा हे 3 फॉर्मॅट पूर्ण डिझाईन प्रोसेस, पूर्ण सब्जेक्टमध्ये जो एलिमेंट ऑफ मशीन डिझाईन आपला सब्जेक्ट आहे तर प्रत्येक ठिकाणी डिझाईन करताना या 3 गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. तर फर्स्ट असते रेजिस्टेड एरिया. रेजिस्टेड एरिया म्हणजे काय? ज्या ठिकाणी तो ब्रेक होतोय. क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो आपण इथे घेणार. याचा क्रॉस सेक्शन एरिया काय येईल? याचा क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे सर्कल दिसतंय आपल्याला, तर एरिया येणार आहे π/4 d चा स्क्वेअर.
डी स्क्वेअर. ओके. देन स्ट्रेंथ. ॲक्च्युली हे कशामध्ये तुटतं आहे? टेन्शनमध्ये. ठीक आहे. स्ट्रेंथ ऑफ रॉड, ठीक आहे, किंवा स्ट्रेंथ ऑफ रॉड इन टेन्शन. टेन्शनमध्ये तुटल्यामुळे स्ट्रेंथ ऑफ रॉड इन टेन्शन. टेन्शनमध्ये तुटलं ते. टेन्शन म्हणजे सिग्मा टी लावायचं फक्त त्याला. फॉर्म्युला ॲज इट इज खाली कॉपी करायचा, π/4. हे बघा, हे काय पाठ करायची गोष्ट नाही आहे, हे समजून घ्यायची गोष्ट आहे. ॲक्च्युली तो ब्रेक कुठे होणार आहे? रॉडला असा आपण टेन्साइल फोर्स लावला, तो ब्रेक झाला, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया हा घेतला. ठीक आहे. क्रॉस सेक्शन एरिया. मग एरियाच्या फॉर्म्युले तर आपल्याला माहिती आहे. एरियाचा फॉर्म्युला आपण लहानपणापासून बघतोय. एरियाचा फॉर्म्युला काय असतो? सर्कलचा π/4 डी स्क्वेअर. हा आपण इथे यूज केला. स्ट्रेंथ ऑफ रॉड इन टेन्शन. कशामध्ये तुटतोय तो? ब्रेक कशामध्ये होतोय? फेल्युअर कशामध्ये होतोय? टेन्शनमध्ये. टेन्शनचं कशात डिनोट करतो आपण? सिग्मा टीने. देन मल्टिप्लाय बाय सिग्मा टी. हे पूर्ण होल इक्वेशन इक्वेटिंग विथ लोड. ठीक आहे. इक्वेशन विल बी इक्वेटिंग विथ किंवा इक्वेटिंग विथ लोड. लोड मीन्स जो फोर्स आपण दोन्ही साईडला लावलेला आहे तो लोड आपण त्याच्याशी इक्वेट करणार आहे. तर आपला फायनल फॉर्म्युला तयार होणार P = π/4 डी स्क्वेअर इंटू सिग्मा टी. हे आपलं मेन फॉर्म्युला आहे. याच्यात काय फाइंड होणार आपल्याला? डी. डी म्हणजे डायमीटर ऑफ रॉड. एवढ्या सर्व गोष्टी तिथे आठवणं थोडं कठीण जातं. त्याच्यापेक्षा ह्या 3 फॉर्मॅट लक्षात ठेवा. कोणत्याही डिझाईन प्रोसेसमध्ये या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? तर रेजिस्टेड एरिया, स्ट्रेंथ ऑफ रॉड इन टेन्शन अँड इक्वेटिंग विथ लोड. प्रत्येकमध्ये 10च्या 10 पॉईंट आहेत. त्याच्यात आपण हे 3 पॉईंट फिक्स घेणार आहे. ठीक आहे. देन सेकंड, आता या 3 गोष्टी डिझाईन करतो बघा. पहिले इथे फेल्युअर झालं. त्यानंतर असं विचार करू आपण की जो स्पिगॉट रॉड आहे मधला, तो जो रॉड आहे ॲक्च्युली ते असं आहे. ठीक आहे. स्पिगॉट रॉड अशा ठिकाणी असा आहे स्पिगॉट रॉड. देन त्याला जेव्हा आपण पुल करणार तर या ठिकाणी निघून जाईल. त्याच्यासाठी आपण वरून एक क्वार्टर टाकलेला आहे, क्वार्टर पिन. तर ती निघायला नाही पाहिजे. तर तो हा रॉड कुठे तुटू शकतो? तर ज्या ठिकाणी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, ज्या ठिकाणी एखादं ड्रिल असतं, डायमेन्शन कमी असतं, त्या ठिकाणी ते तुटतं. देन तर या ठिकाणी ते तुटलं असं विचार करू आपण. एक ठीक आहे. डिझाईन ऑफ स्पिगॉट रॉड. इन टेन्शन. ठीक आहे. टेन्शनमध्ये तुटणार आहे तो. तर आपल्याला ते दिसतंय डिझाईन ऑफ किंवा फेल्युअर ऑफ असा शब्द लिहिला तरी चालेल. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये फेल्युअर ऑफ असा शब्द आहे. काय फरक नाही पडत. डिझाईन करणे आणि फेल्युअर करणे सेमच गोष्ट आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी असं तुटलं तर एक तुम्हाला 3D व्ह्यू दाखवून देतो मी. ॲक्च्युली तो रॉड असा तुटेल. कारण की मध्ये एक स्लॉट बनवला आहे, बरोबर. ठीक आहे. ड्रॉइंग तुम्ही सगळे शिकलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी इमॅजिन करणं मस्ट आहे. इमॅजिनेशन ज्याचं चांगलं आहे त्याला ह्या गोष्टी लवकर कळते. ठीक आहे. हा रॉड असा तुटेल. हा जो मधला रॉड आहे ना तो रॉड असा तुटेल. तर याचा क्रॉस सेक्शन व्ह्यू इथे दिसतंय आपल्याला. ते मी थोडा इकडे मोठा काढून देतो. फक्त क्रॉस सेक्शन व्ह्यू काढतोय बरं का. ठीक आहे. स्पिगॉट रॉड असा तुटेल. डिझाईन प्रोसेसमध्ये तुम्हाला फिगर काढणं मस्ट एकदम काढावं लागेल, त्याशिवाय काय होणार नाही. ठीक आहे. देन ओके. ठीक आहे. डायमीटर ऑफ स्पिगॉट रॉड आपल्याला माहिती आहे. डायमीटर ऑफ स्पिगॉट रॉड d2. देन थिकनेस आपण टी ने डिनोट करतो. या ठिकाणी मी दाखवून दिलेलं आहे. थिकनेस काय असते? क्वार्टर पिनची टी ने. ज्या ठिकाणी ब्रेक होतो तोच एरिया आपल्याला लागतो रेजिस्टेड एरिया म्हणून. हा मधला एरिया आपल्याला त्याच्यातून मायनस करावा लागेल. सोपी गोष्ट आहे. या सर्कलमधून हा जो रेक्टँगल आहे मधला तो आपण सबट्रॅक्ट करून टाकू. म्हणजे परत 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला. सेम 3 पॉईंट रेजिस्टेड एरिया.
is equal to pi by 4 d2 square. Okay, d2 diameter is d2 and minus rectangle is d2 multiply by t. हा झाला रेजिस्टेड एरिया. रेजिस्टेड म्हणजे ज्या ठिकाणी तो ब्रेक होतोय, ज्या ठिकाणी फेल्युअर होतोय, रेजिस्टेड एरिया. स्ट्रेंथ ऑफ रॉड सेम रिपीट करायचं आहे. स्ट्रेंथ ऑफ रॉड किंवा स्पिगॉट रॉड हा शब्द लिहिला तरी चालेल, रॉड लिहिला तरी चालेल. इंटेन्शन कशामध्ये तुटतोय तो, कशामध्ये फेल्युअर होतोय, टेन्शनमध्ये. टेन्शनमध्ये फेल्युअर झालं. एरियाचा फॉर्म्युला आहे इट इज खाली कॉपी करून घ्यायचा. पाय बाय 4 d2 स्क्वेअर मायनस d2 इंटू टी मल्टिप्लाय बाय सिग्मा टी. सिग्मा टीच का मल्टिप्लाय केला. देन स्ट्रेस, कोणतं टेन्शन आहे त्याच्यावर, टेन्साइल स्ट्रेस. टेन्साइल स्ट्रेस इज डिनोटेड बाय सिग्मा टी. देयरफॉर देन लास्ट असतं आपलं इक्वेटिंग विथ लोड. याला लोडशी आपण इक्वेट केलं. ठीक आहे, तर लोड म्हणजे आपल्याकडे पी दिलेला आहे, तर फॉर्म्युला आपण लिहून घेतला. हा फॉर्म्युला आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. न्यूमेरिकलमध्ये पण हेच फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. जे ब्ल्यू नाही डार्क करतोय मी, ते आपल्याला न्यूमेरिकलमध्ये कामात येणार आहे. ठीक आहे, देन सिग्मा ओके. देन नेक्स्ट याच्यामध्ये आपल्या ठिकाणी आपण हा स्लॉट पुट केलेला आहे, त्या ठिकाणी त्याला होल आहे, तर त्या ठिकाणी तो ब्रेक होणार. तर त्याचा क्रॉस सेक्शन इमॅजिन करा. याचा क्रॉस सेक्शन काय येईल, तर त्याचा क्रॉस सेक्शन असा येणार आहे. तर फिगर ड्रॉ करून देतो. अगेन रेजिस्टेड एरिया, रेजिस्टेड एरिया काय घेणार, बिगर सर्कल मायनस स्मॉलर सर्कल. ठीक आहे, जो मोठा सर्कल आहे त्याच्यातून आपण छोटा सर्कल काय करणार, मायनस करणार. देन आफ्टर दॅट ऑल्सो 2 रेक्टँगल आर सबट्रॅक्टेड. ठीक आहे, इझी आहे. आपण पहिले यांचे डायमेन्शन इथे पुट करून देऊ. हे एक्सटर्नल डायमीटर काय आहे आपल्याकडे, d1 आहे. ठीक आहे, d1. त्यात इंटरनल डायमीटर d2. इंटरनल फिक्स आहे आपल्याकडे d2. याची थिकनेस पण आपल्याला माहिती आहे किती आहे, t. ओके. देन रेजिस्टेड एरिया पाय बाय 4. एक्सटर्नल डायमेन्शन पहिले घेऊ. पाय बाय 4 d1 स्क्वेअर मायनस d2 स्क्वेअर. ओके, एक झालं. त्याच्यानंतर हे पण सबट्रॅक्ट करायचं त्याच्यातून आपल्याला. रेक्टँगल मायनस d2 मायनस d1 मायनस d2 अँड थिकनेस मल्टिप्लाय केलं त्याला आपण t. ओके, ठीक आहे, हे झालं आपलं. व्यवस्थित विचार करा फॉर्म्युला कसा तयार केलेला आहे. त्याच्यानंतर स्ट्रेंथ सेकंड काय असतं आपलं, स्ट्रेंथ ऑफ रॉड किंवा सॉकेट इंटेन्शन. याला फक्त मल्टिप्लाय फॉर्म्युला ॲज इट इज कॉपी करा. मल्टिप्लाय बाय सिग्मा टी करू आपण याला. पाय बाय 4 d1 स्क्वेअर मायनस d2 स्क्वेअर मायनस d1 मायनस d2 मल्टिप्लाय बाय t. हे झालं d1 मायनस d2 मल्टिप्लाय बाय t ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय बाय सिग्मा. ओके, बाहेर जातं फॉर्म्युला आपलं. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि फायनल जो आहे आपलं ते आहे इक्वेटिंग विथ लोड. लोडशी इक्वेट करणार आपण, त्याला फॉर्म्युला तयार होणार. p इज इक्वल टू फॉर्म्युला आहे घ्यायचा आहे पाय बाय 4 d1 स्क्वेअर मायनस d2 स्क्वेअर मायनस d1 मायनस d2 मल्टिप्लाय बाय t मल्टिप्लाय बाय सिग्मा. ॲज इट इज फॉर्म्युला घ्यायचा असतो. याच्यात आपल्याला काय भेटणार आहे, d1. d1 इज कॅल्क्युलेटेड. d1 इज कॅल्क्युलेटेड. ठीक आहे, जे आहे आपलं चौथी प्रोसेस कोणती आहे ती बघा. आता ही जे क्वार्टर पिनमध्ये, तर ती कशी तुटेल, फॉर एक इझी आहे, लक्षात येत. तुटणार कशी, या ठिकाणी अशी असं जेव्हा पुल करणार तर ती इथे 2 ठिकाणी काय होईल, ती कट होईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पहिले आपण लिहून घेऊ डिझाईन ऑफ क्वार्टर पिन. पहिले शेअरिंग मध्ये
शेअर, ठीक आहे, ब्रेक होणार आहे ते शेअरिंगमध्ये. विड्थ आहे आपण बी ने डिनोट केलेलं आहे आणि थिकनेस काय टी. तर ती दोन ठिकाणी कट होत आहे, वरती टॉप सरफेस अँड बॉटम सरफेस, ठीक आहे. डबल शेअर होतं या ठिकाणी, आपण जे फर्स्ट युनिटमध्ये बघितलं त्या पद्धतीमध्ये. फर्स्ट इक्वेशन आपलं तेच असतं, रेजिस्टेड एरिया रेजिस्टेड एरिया इज इक्वल टू, ठीक आहे, रेजिस्टेड एरिया टी इंटू बी किंवा बी इंटू टी. पण ते दोन ठिकाणी ब्रेक होत आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 2 केलं बरं का तुला, लक्षात ठेवा. देन सेकंड असतं स्ट्रेंथ ऑफ पी इन कशामध्ये तुटतं आहे ते शेअरमध्ये, शेअरिंगमध्ये. देन टॉईस बी इंटू टी, शेअरिंगसाठी आपण डिनोट करतो टाऊ. टाऊ हे बघा लक्षात ठेवा, टाऊ. देन इक्वेटिंग विथ लोड, लोडशी त्याला इक्वेट करणार आपण. P इज इक्वल टू काय येणार, P इज इक्वल टू फॉर्म्युला ॲज इट इज B इंटू टी मल्टिप्लाय बाय सिग्मा टी. लक्षात ठेवा, सिग्मा टी इज डिनोटेड फॉर कशासाठी, शिअर स्ट्रेससाठी. याच्यामध्ये आपल्याला भेटणारे बी कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. बी इज कॅल्क्युलेटेड किंवा बी कॅल्क्युलेटेड, ठीक आहे. ही पिन आणखी एका ठिकाणी ब्रेक होईल, डिझाईन करू शकतो आपण त्या ठिकाणी. ती शेअर आता शेअरिंगमध्ये जातं तर क्रशिंग पण होणार त्या याचा. आपण फिफ्थ घेऊ आपण, डिझाईन ऑफ क्वार्टर पिन इन क्रशिंग. क्रशिंगमध्ये आपण याला डिझाईन करून टाकू, ठीक आहे. आता ती क्रश कोणत्या साईडला होईल, ठीक आहे, इझी आहे. तर हा जो ही जे क्वार्टर पिन आहे, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा एक क्वार्टर पिन आहे, याला आपण असं फिक्स केलेलं आहे मध्ये, ओके, अशा टाईपचा जॉईंट येतो. तर जेव्हा असं ताणणार तर ही जेव्हा अशी इथे आदळेल किंवा ताणली जाईल तर ती क्रश होईल. क्रश म्हणजे थोडा फ्रिक्शन होईल, झीज होईल त्याची. तर मग या साईडला ती क्रश होणार आहे, ठीक आहे. क्रश होत असताना आता लक्ष द्यायचं आहे, क्रश कोणत्या साईडला होणार आहे, या साईडला क्रश होईल. तर इझी आहे, हे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे किती आहे, D2, ओके. हा जो D2 आहे ना, हा D2 आहे, D2. देन हे आहे थिकनेस T. देन रेजिस्टेड एरिया काय येणार आहे, इझी आहे, एकच साईड आपली घातली जाणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. रेजिस्टेड एरिया इज इक्वल टू हे वर्टिकल डायमेन्शन D2 मल्टीप्लाय बाय टी, ठीक आहे. स्ट्रेंथ ऑफ रॉड किंवा पिन इन क्रशिंग. क्रशिंग महत्वाचं आहे, क्रशिंग मध्ये होत आहे तर मल्टिप्लाय कशा नाही करणार, क्रशिंग साठी आपण यूज करतो सिग्मा सी, ठीक आहे, ओके. इक्वेटिंग विथ लोड, इक्वेटिंग विथ लोड आपण फॉर्म्युला लिहून टाकू इथे. P इज इक्वल टू D2 इंटू टी इंटू सिग्मा सी, ठीक आहे. याच्यात आपण काही फाइंड करत नाहीये, ही जे प्रोसेस आहे आपण चेकिंगसाठी यूज करणार आहे. काय चेक करणार, ज्यावेळेस या ठिकाणी आपण D2 कॅल्क्युलेट करणार ना, D2 कॅल्क्युलेट केल्यावर त्याच्यात पुट करून आपण चेक करणार की आपली जी डिझाईन प्रोसेस आहे ती सेफ आहे किंवा नाही. ते आता नाही करणार, न्यूमेरिकलच्या वेळेस ते सांगेल परत मी, ठीक आहे. तर एवढं महत्त्वाचा पॉईंट आहे. हे आत्ताशी 5 टॉपिक झालेले आहेत, आपल्याकडे 10 प्रोसेस लिहायच्या अशा, ठीक आहे. लक्षात ठेवा, इझी आहे, एवढं काय विशेष टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सुरुवात बघा कुठून केली आपण, डिझाईन ऑफ रॉड D, देन सेकंड डिझाईन ऑफ स्पिगॉट रॉड D2, देन डिझाईन ऑफ एक्सटर्नल डायमीटर ऑफ सॉकेट D1. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्रॉस सेक्शन एरिया, क्रॉस सेक्शन कुठं ब्रेक होतं आहे त्याच्यावर डिपेंड करतं. हे टेन्शनमध्ये होतं, हे पण टेन्शनमध्ये, हे पण टेन्शनमध्ये होतं. देन नेक्स्ट काय असतं, क्वार्टर, ठीक आहे. हे 3 झाल्यावर मग आपण क्वार्टर पिनवर आलो. क्वार्टर पिन काय, पहिले शेअर झाली मग क्रशिंग झाली. शेअर म्हणजे ती ब्रेक झाली आणि क्रशिंग म्हणजे ते फ्रिक्शन झालं थोडंफार. तर सिरीज लक्षात ठेवा, सुरुवात आपण कशाने केली, इथे बघा हा बॉक्स व्हेरी आय एम बी आहे, महत्त्वाचं आहे. पहिले आपण फाइंड केलं D, डिझाईन ऑफ
रॉड इन टेन्शन. देन सेकंड फाइंड केलं आपण D2. लक्षात ठेवा बरं का, D1 नाही आहे इथे, पहिले D2 फाइंड करतो आपण. ते आफ्टर दॅट D1 क्रॉस सेक्शन एरिया लक्षात ठेवा, त्याच्यावरनं फॉर्म्युला तयार करणं इझी असतं. एका याच्यात काय पाठ होत नाही, ते थोडं पहिले एकदा रिपीट करत आला. त्याच्यानंतर मग क्वार्टर. पहिले या 3 गोष्टी फाइंड केल्या आपण, त्याच्यानंतर क्वार्टरवर आलो. क्वार्टर पिन पहिले शेअरमध्ये आपण फाइंड करतोय B. त्याच्यानंतर क्रशिंग हे चेक करण्यासाठी इथे यूज करणार आपण न्यूमेरिकलमध्ये, ते सांगेल मी. पण सिरीज लक्षात ठेवा, D, D2, D1, B आणि ते एक झालं 5वी एक स्टेप. आता याच्या पुढच्या स्टेप आपण अजून बघणार आहे. ठीक आहे.